PV वर्तक म्हणून जे फार सुप्रसिद्ध पुण्यातले आपण म्हणूयात योगी होते, अभ्यासक होते, इतिहासकार होते, संशोधक होते, बरेच त्यांची ख्याती आहे. तर त्यांचं ते पुस्तक आहे स्वयंभू नावाचं. बेस त्या पुस्तकाचा हा आहे की महाभारताचा खरा हिरो हा अर्जुन नसून भीम आहे. पहिल्यांदा त्यांनी स्वतःला पणाला लावलं द्यूतामध्ये, तो हारला. याचा अर्थ काय झालं, तर माझ्यावरचा दुर्योधनाचा दास झाला. आता त्याला कोणी अधिकार दिला बायकोला पणाला लावायचा? म्हणजे त्याचा अधिकार नाहीये. वाली जो होता त्याची स्ट्रेंथ आणि मी तुला भीमाचं आपण बोललेलो ना की 70,000 हत्तींचं बळ होतं. करेक्ट. आणि ते त्रेतायुग होतं. इथे भीमाकडे 10,000 हत्तींचं बळ होतं. काय खरी परीक्षा माणसाची तेव्हा असते जेव्हा हातात पावर असते आणि तो वाईट कर्म आणि तुम्ही क्षमा करू शकता का. होय. पांडवांच्या हातात पॉवर आहे, संपूर्ण जगावर राज्य करतील अशी पॉवर त्या 5 माणसांच्या हातात आहे, पण ते अवॉइड करतायत. तर ह्यामुळे भगवान श्रीकृष्ण बरोबर आहेत. इतकी सगळी नाती आहेत, पण म्हणून त्यांनी कोणात भेद नाही केला. जो भेद केला तो परिस्थितीनुसार, राजधर्मानुसार केला. त्याच्या मनात तो भेद कधीच नव्हता. लोक आज हे विसरतात की आपण जेव्हा आ म्हणतो, शेवटी भीमा म्हणतो, तेव्हा ते स्त्री होतं. कृष्णा म्हणतो तेव्हा ती द्रौपदी होते, ती स्त्री होते. वा. कृष्ण म्हणायला पाहिजे, कृष्णा नाही म्हणायला पाहिजे. बली जो होता सुग्रीवाचा भाऊ, बाली जो होता, वाली पण ते बालीमुळे डोक्यात बाली बसलंय. वाली. भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः. सगळी त्याची लीला आहे, सगळी. आणि त्याचं स्मितहास्य आहे प्रत्येक ठिकाणी. स्मित करतो, बरोबर. आणि किती गंमत आहे. आता हे जे सगळं आपण बोलतोय त्याचा ऍटिट्यूड कसा आहे. 8वी कला आहे, त्या कलेचं नाव आहे विमल. तर ज्याचे मन निर्मळ आहे, ज्याच्या मनात कोणत्याही प्रकारचं छलकपट नाहीये, क्रिस्टल क्लिअर आहे, त्याच्याकडे ही कला आविर्भूत आहे. आता इथे बघ, श्रीकृष्णां प्रत्येकाशी समान व्यवहार करतोय. म्हणजे अर्जुन आहे म्हणून तो त्याला खास हे करतोय, किंवा दुर्योधन आहे त्याला तो वेगळी वागणूक देतोय, किंवा कर्णाला वेगळी वागणूक देतोय. जरी तो सर्वज्ञ आहे, त्याला माहितीये कोणाचं काय आहे, पण त्याच्या मनात कोणाविरुद्ध काही नाहीये. तो निर्मळ आहे. तो प्रत्येकाशी राजधर्माप्रमाणेच वागतोय. सुदामा गरीब आहे, कंस त्याचा मामा आहे, इतका पापकर्मी आहे. गोपिकांचं त्याच्यावर प्रेम आहे, अर्जुन त्याचा सखा आहे, बलराम भाऊ आहे. इतकी सगळी नाती आहेत, पण म्हणून त्यांनी कोणात भेद नाही केला. जो भेद केला तो परिस्थितीनुसार, राजधर्मानुसार केला. त्याच्या मनात तो भेद कधीच नव्हता. मला हेच क्लिअर करायचं आहे की मला बऱ्याच जणांनी विचारलं की अर्जुनाची बाजू श्रीकृष्णाने का घेतली पदोपदी, पांडवांची बाजू का घेतली, दुर्योधनाची का नाही घेतली. बऱ्याच ठिकाणी काही संपूर्ण महाभारताची स्टोरी जर माहित नसली, महाभारताला किती पैलू आहेत, केवढे ब्रांचेस आहेत, त्याला भयानक कॉम्प्लिकेशन, आणि सगळं समजून घेतल्याशिवाय आपण कन्क्लुजनला नाही येऊ शकत. बरोबर. कुठली तरी सिरियल बघून की हे बघून नाही येऊ शकत. ती सिरियल त्याच्या ठिकाणी चांगली असेल नक्कीच, पण त्याला मर्यादा आहेत. त्यांना 20 मिनिटात 30 मिनिटात दाखवायचे असतं, एक एपिसोड दाखवायचा असतो. ते किती दाखवणार आहेत एवढ्या मोठ्या महाभारताचं. आणि तर पांडवांची बाजू श्रीकृष्णाने का घेतली, त्याचं कारणच हे की पांडवांचा स्वभाव बघ ना पहिल्यापासून, त्यांच्या विरुद्ध कायम अन्याय होतोय. खरं राज्य त्यांचं आहे, हस्तिनापूर हे त्यांचंच आहे. बरोबर आहे. स्टार्टिंग विथ देअर फादर, पांडू हे जे आहे, होय. तर धृतराष्ट्राला शास्त्राच्या अनुसार राज्य मिळू शकत नाही, कारण तो जन्मांध असल्यामुळे. आणि त्याचा जो भाऊ आहे तो तगडा आहे, तो हेल्दी आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही. त्याचा फक्त रंग पेल होता म्हणून त्याला पांडू नाही. आणि बाकी तू पांडूची दिग्विजय यात्रा वगैरे जर बघितली, प्रचंड दिग्विजय त्यांनी घडवून आणलेले, पराक्रमी होता तो. आणि खरं तर राज्य हे पांडूलाच मिळायला हवं होतं. पांडू सुद्धा तसे सज्जन होते. धृतराष्ट्राच्या हातात त्यांनी राज्य दिलेलं होतं, तात्पुरतं टेम्पररी राज्य होतं. आणि ते 2 राण्यांबरोबर गेले ना, आपली कुंती आणि माद्री त्या विहार करायला. होय. आणि खरं तर म्हणजे जेव्हा पांडव परत येतील तेव्हा धृतराष्ट्राने एरवीच त्यांना द्यायला हवं होतं की राज्य तुमचंच आहे,
असं म्हणायला हवं होतं. बरोबर, जे त्यांनी नाही केलेलं. पहिला अन्याय तिथूनच सुरू झाला. अर्जुन तेव्हा 14-15 वर्षाचा होता. म्हणजे बाकीचे बघ 16-17 वर्षाचे, 16 वर्षाचा युधिष्ठिर असेल, 2 वर्ष मोठा होता, 2-3 वर्ष. आणि तिथून जो अन्याय सुरू झालाय, किती पांडवांनी तर त्यांचं संपूर्ण आयुष्य जंगलातच काढलंय. पदोपदी अन्याय झालाय. त्यांना मारण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. द्रौपदी सोबत जे झालंय, द्रौपदी काय भयानक होता तो प्रकार, केवढा भयानक. एक म्हणजे स्त्रीत्वाचा केवढा अपमान करायचा यापेक्षा. भरसभेत. हो, भरसभेत. आणि केवळ भीम त्यावेळेला उभा राहिलेला. तुला एक इंटरेस्टिंग हे माहिती आहे ना अॅनिक्डोट, की PV वर्तक म्हणून जे फार सुप्रसिद्ध पुण्यातले एक आपण म्हणूयात योगी होते, अभ्यासक होते, इतिहासकार होते, संशोधक होते, बरेच त्यांची ख्याती आहे. तर त्यांचं ते पुस्तक आहे स्वयंभू नावाचं. त्या पुस्तकात त्यांनी असा विचार मांडलाय. त्यांनी पण हीच डेट दिली आहे 5,500 वर्षापूर्वी महाभारत घडल्याची. आणि त्यांनी असा प्रमुख विचार ह्या त्या बेस त्या पुस्तकाचा हा आहे की महाभारताचा खरा हिरो हा अर्जुन नसून भीम आहे. तर भीमाचा विषय आला म्हणून मला आठवलं त्यांनी असं सांगितलं. हा, की इंटरेस्ट. आणि खूप त्यांनी उदाहरणं दिली आहेत की ऍक्च्युली जे युद्ध गाजवलं ते भीमानी गाजवलं. असं कंटिन्यू. तर विषय असा की हे सगळं झालेलं आहे. भीमानी प्रतिज्ञा केलेली होती. आणि तेव्हा त्याला फॉर गुड रिझन अर्जुनाने अडवलं होतं की दादा जाऊ नको, त्याला मग आत्ता मारू नको, कारण त्याचा जो डाव आहे दुर्योधनाचा तो हाच आहे की आपल्याला डिवाइड करायचं. आपली स्ट्रेंथ अशी आहे की आपण युनायटेड आहोत, आपल्याला डिवाइड करायच्या मागे तो आहे. त्यामुळे आता शांत राहा. आणि मग तो शांत राहिला. तर ते म्हणणंही बरोबर होतं. त्यांची परिस्थिती एवढी हेल्पलेस झाली होती बाय दॅट पॉइंट ऑफ टाइम. आणि हे सगळं चाललंय तिथं द्रौपदीवरती अन्याय झाला. तिची तर लिटरली काही चूक नव्हती रे, काहीच नाही. आणि द्रौपदी बुद्धिमान होती. हो मग अगदीच. तिला जेव्हा त्या सेवकांनी सांगितलं की तुम्हाला दरबारात बोलवलंय, तेव्हा तिने पहिल्यांदा सांगितलं की मी एक वस्त्री आहे, सोहळ्यात आहे. तिचे दिवस चालले होते महिन्याचे. आणि केस मला वाटतं सोडलेले होते. आणि त्यामुळे मी आता येण्याच्या परिस्थितीत नाहीये. मग तो गेला आणि त्याला परत पाठवला. तो म्हणला की काहीही झालं तरी तुम्हाला यायला सांगितलं. मग तिने विचारलं काय झालंय. तेव्हा तिला जेव्हा सगळा वृत्तांत सांगितलाय तेव्हा तिने एकच प्रश्न केला. मला आश्चर्य वाटतं तिची बुद्धी केवढी चालत होती. ती म्हणली की मला जेव्हा पणाला लावलं होतं माझ्या नवऱ्याने, तेव्हा तो ऑलरेडी दास झाला होता की नाही हे विचारा. पहिल्यांदा त्यांनी स्वतःला पणाला लावलं दिवतामध्ये, तो हारला. याचा अर्थ काय झालं, तर माझ्यावरचा दुर्योधनाचा दास झाला. आता त्याला कोणी अधिकार दिला बायकोला पणाला लावायचा? म्हणजे त्याचा अधिकार नाहीये. म्हणजे मी त्याची दास नाही झाली. नाहीये. बुद्धिमान आहे बाई. अरे ती बुद्धिमान आहे, सौंदर्यवान आहे, शस्त्र अस्त्र विद्या पारंगत पण आहे. हो, तिचा भाऊ आणि ती दोघेही. तर हे सगळं चाललेलं आहे. त्यानंतर म्हणजे सहनशक्तीची परिसीमा आहे. तिने जे सहन केलंय द्रौपदीने. ऍब्सोल्युटली. एका अर्जुनाशी लग्न करायचं म्हणून 5 भावंडांशी लग्न लावलंय. प्रत्येक पदोपदी त्याग करत आली. स्वतःचे पुत्र सगळे गमावलेत युद्धामध्ये. हा सगळा अन्याय झालाय. ते नारद मुनींनी समजून सांगितलं तिला. तिच्या पूर्वजन्मात तिने जे महादेवांना हे वर मागितलं होतं, तर त्यासाठी तिला पुढच्या जन्मात 5 नवरे मिळाले होते. बर. तर ते म्हणले एका नवऱ्यामध्ये एका माणसात एवढे गुण असणं संभव बर तर तुला 5 मिळतील पुढच्या जन्मी, असं ते होतं. तर तिला हे नारदांनी समजावून सांगितलं की तुझ्याच कर्मांचं फळ आहे म्हणून. आणि तशी ती अवतारीच होती ना, म्हणजे यज्ञ कुंडातून प्रकट म्हणायचे तिला. यज्ञा म्हणायचे, कृष्णा म्हणायचे. लोक हे विसरतात की आपण जेव्हा म्हणतो शेवटी भीमा म्हणतो तेव्हा ते स्त्री होतं. अच्छा. कृष्णा म्हणतो तेव्हा ती द्रौपदी होते, ते स्त्री होते. वा. कृष्ण म्हणायला पाहिजे, कृष्णा नाही म्हणायला पाहिजे. एनिवेज, तर हे सगळं चाललंय. त्यानंतर त्यांना परत एकदा वनवासात जावं लागलंय, संपूर्ण सगळं गमवावं लागलंय. आणि त्यानंतर त्यांनी इंद्रप्रस्थ लिटरली स्वतःच्या कर्तृत्वाने निर्माण केलेली नगरी आहे, दिल्लीतली तुझी म्हणलं असती. आणि त्यानंतर सुद्धा त्यांनी जे कमावलं, त्यानंतरही जेव्हा आता हे राज्य मिळेना तेव्हा श्रीकृष्ण शांती प्रस्ताव घेऊन गेलेला आहे. श्रीकृष्णांनी जायच्या आधी विचारलं पांडवांना, प्रत्येकाला विचारलं
काय काय मागणी करायची सांगा, मी काय तुमचा मेसेज घेऊन जाऊ दुर्योधनकडे. तेव्हा सगळे पांडव म्हणले की असू दे, तू पीस ट्रीटी कर, तू तह कर म्हणून ट्रीटी करतो. नको नको आता. म्हणजे भीमाला विचारलं मुद्दामून, भीम पण म्हणला खरं सांगू का कृष्णा की तू तहच कर. म्हणला रे भीम तू सुद्धा एवढा पराक्रमी हे तू सुद्धा. म्हणला नाही अरे हे सगळं बरोबर आहे तू म्हणतोस ते, पण भरतवंशाचा इतका मोठ्या प्रमाणावरती नरसंहार होऊ नये अशी माझी इच्छा आहे. म्हणजे काय की त्यांचा स्वभाव लक्षात येतो, श्रीकृष्ण त्यांच्या बाजूने का होता. करेक्ट शेवटपर्यंत तर तो धर्माच्या बाजूने आहे. धर्माच्या बाजूने एक्झॅक्टली. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन, हेची आम्हा करणे नाम बीज वाढवावे ना, तुकाराम महाराज म्हणतो. म्हणजे उद्या केसेस उलट्या असत्या, दुर्योधन जर धर्माच्या बाजूने असता तर श्रीकृष्ण तिथं उभा असता. कारण तर हा धर्माच्या बाजूने, धर्म म्हणजे काय समजून घेतला पाहिजे. श्रीकृष्णांनी कधी कोणावर अन्याय नाही केला. आपण वरकरणी जेव्हा बघतो की ह्यांनी अनेक गोष्टी आहेत की त्यांनी जेव्हा तो सूर्यग्रहण केलं आणि जयद्रथाचं जे झालं, त्याच्या आधी जयद्रथाने काय केलेलं हे कोणी बघत नाही. करेक्ट. ते कुंतीला, द्रौपदीला पळवून नेलं होतं आणि तिच्यावरती तर तेव्हाच यांनी पुराण घेतला की मी पहिल्यांदा कौरवांनी काय काय केलेलं आहे याची यादीच काढली पाहिजे आपण. म्हणजे पांडवांनी खूप सोसलंय, प्रत्येक पदाला सोसलं. खरंच. आणि एवढं सोसून सुद्धा हा विचार नाही केला की रिवेंज घेतला पाहिजे. जेव्हा हातात सामर्थ्य आहे तेव्हाही. हो, अर्जुनाकडे असे अस्त्र आहेत जे कोणाकडे नाही आहेत, तरीही भीमाच्या हातात बाहुबल असं आहे, अरे हत्तींना उचलून फेकतोय. 10,000 हत्तींचा बळ आहे. त्यांनी संपूर्ण हत्तींचा याच्याबरोबरच युद्ध केलेलं आहे, हत्तींच्या आर्मी बरोबर. असा तो भीम आहे. आपण मला वाटतं सीझन 1 मध्ये ह्याची चर्चा केली का की बली जो होता सुग्रीवाचा भाऊ, बाली जो होता, वाली पण ते बालीमुळे डोक्यात बाली बसलंय. वाली जो होता त्याची स्ट्रेंथ, आणि मी तुला भीमाचं आपण बोललेलो ना की 70,000 हत्तींचं बळ होतं. करेक्ट. आणि ते त्रेतायुग होतं. इथे भीमाकडे 10,000 हत्तींचं बळ होतं. काय तर मला म्हणायचं असं की खरी परीक्षा माणसाची तेव्हा असते जेव्हा हातात पावर असते आणि तो वाईट कर्म करतो. आणि तुम्ही क्षमा करू शकता का. होय. पांडवांच्या हातात पावर आहे, संपूर्ण जगावर राज्य करतील अशी पावर त्या 5 माणसांच्या हातात आहे, पण ते अवॉइड करतायत. तर ह्यामुळे भगवान श्रीकृष्ण बरोबर आहेत असं आहे. आणि हे पण लक्षात घेण्यासारखं आहे की आपल्यावरती म्हणजे त्यांचं जेव्हा वैयक्तिक परिस्थिती अशी जेव्हा आली की अन्याय होतोय तेव्हा ते शांत बसले, पण दुसऱ्यावरती अन्याय होतोय बघून ते शांत नाही बसले, तेव्हा त्यांनी ऍक्शन घेतलेली. ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे युझिंग देअर पॉवर्स फॉर द गुड, ग्रेटर गुड. राईट. तर मला क्युम्युलेटिव्ह असं म्हणायचं होतं की श्रीकृष्णाचं आयुष्य इतकं रोलर कोस्टर आहे ना, मेजर रोलर कोस्टर आहे शेवटपर्यंत. भयानक, खरंय. आणि ते शेवटी ते एक एक करून जे यादवांचा कुलक्षय झालाय संपूर्ण. पांडवांनी सगळे पुत्र गमावलेत. हो, पांडवांनी. मग हे करतो कशासाठी. जनरली एक माणूस जेव्हा एक एम्पायर उभं करतो, मग ही व्यक्ती, हे जे पांडव आहेत हे आलेत तिकडनं, पंडू तिकडं त्याचं देहावसान झालं आणि माद्रीनी पण त्याच्याबरोबरच विसर्जित केला देह. कुंती आणि तिचे माद्रीचे 2 पुत्र, नकुल, सहदेव आणि हिचे 3, ती 5 जणांना घेऊन आली आहे. मग तिने तिचा हक्क सांगितलाय. तेव्हापासून ऍक्च्युअली महाभारताला सुरुवात झाली आहे फूट पडण्याला. तेव्हापासून बालदुर्योधनाच्या मनात आहे की हे कोण आणि हे कसे काय येऊन माझं राज्य घेतात. करेक्ट. आणि मग जे काही पदोपदी सोसत आलेत, मग द्रौपदीचं आगमन आहे, मग द्रौपदीची इतकी वस्त्रहरण आहे आणि सगळं. मग पुढे जात आहेत, अज्ञातवासात जात आहेत, तिथून परत येत आहेत, स्वतःच्या मेहनतीवर इंद्रप्रस्थ उभं करतायत. मग तरी म्हणतायत की आम्हाला ते पण नको, 5 गाव दे. 5 गावं पण नको, हेही नाही देणार मी तुला, ते सुईच्या टोक्यावर तेही देणार, हे दुर्योधन सांगतोय. बरं, दुर्योधन इतका मदमत्त झालाय स्वतःच्या इगोमध्ये की तो श्रीकृष्णाला बांधायला निघालाय. आणि मग तो प्रसंग आहे. आणि आपण जे म्हणलो त्याचे कवी आहेत, त्यांनी श्रीकृष्ण की चेतावनी, दिनकर कवी. अरे काय मस्त आहे. रामधारी सिंह दिनकर, रश्मीरथी,
की हा दुर्योधन बांध मुझे, हो. ह्याचे ते आहे ते सगळं. हो. आणि विश्वरूप त्याचं मूळ स्वरूप समजून सांगतो आणि आता म्हणतो की मला बांधून दाखव. तर हे सगळं होतंय हो. आणि ते नुसतंच सोसत चाललेत आणि हे जनरली मनुष्य हे सगळं का करतो की आपल्या पुढच्या पिढीला देता येईल. हो. इथे पिढीच नष्ट झाली. हो. सगळे पुत्र मारलेत अश्वत्थाम्याने, झोपेत मारलेत. बरं, नीतीप्रमाणे हे सूर्यास्त झाला की युद्ध थांबवत आहेत, बरोबर, काही चिटिंग करत नाहीये, बरोबर, शास्त्र धर्माने ते पालन करतायत सगळे नियम पाळून. आणि अश्वत्थामा रात्री येतो, सगळे पुत्र कचा कापतायत, सगळ्यांच्या माना कापतायत. हे किती वाईट आहे. आणि किती छोटी होती रे ती मुलं, केवढी छोटी. आणि त्यानंतर अजून एक गोष्ट आहे बरं का, ह्या ताबडतोब आधी हे द्रौपदीला हे आलं रे, म्हणजे ग्लानी आली, शॉक बसला तिला. ती म्हणली अश्वत्थामाला पकडून आला, काही करा त्याला पकडून आला. अर्जुन आणि श्रीकृष्ण गेले, त्याला धरला, त्याला बांधला आणि आणला, तिच्या समोर उभा केलाय. आणि आता काय करायचं विचारलं तर द्रौपदी म्हणले की बस असू दे, सोडून द्यायला. कारण एका आईला माहितीये तिचा पुत्र गमावणं काय होतं. याच्या आईला मला ते दुःख नाही द्यायचं, याची आई जिवंत आहे. सोसण्याचं ऍक्च्युली एपिटोम आहे द्रौपदी. खरंच आहे. जशी सीता आहे तशी द्रौपदी आहे. आणि द्रौपदी कुंती सुद्धा तशीच आहे. कुंती तशीच आहे. महाभारताचं युद्ध सगळं झालंय, सेटल झालंय. श्रीकृष्णाने सांगितलं की मी एवढं सगळं लोकांना आजपर्यंत देत आलो, एवढी लोक मायापाशी मागतात, तू काहीच मागितलेलं नाही आतापर्यंत मायापाशी, काहीतरी मला द्यायची इच्छा आहे तुला, तू माग. तर ती म्हणली काय आता, तू जे द्यायचं ते तू दिलेलंस, काय माग, तू कधी मागायला लावलंच नाहीस, तर मी काय मागू. म्हणलं नाही, असं नाही, माझा हट्ट आहे काहीतरी मागायचं. मग ती म्हणली मागायचं असेल तर एक मागते. तो श्लोक असा आहे, विपदश्चंतु न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यत्साद अपुनर्भव दर्शनम. मला द्यायचंच असेल तर कायम संकटावरती संकट दे. का तर संकटांमध्ये मला खऱ्या अर्थाने तुझं स्मरण होतं, आणि तुझं स्मरण केलं की तू येतोस, आणि तू आलास की अजून काही मिळवायची इच्छा राहते. वा, व्हेरी गुड. नमस्कार मंडळी, जय श्री कृष्ण. अध्यात्मविशेष पॉडकास्टचा दुसरा सीझन म्हणजेच श्रीकृष्णार्पणमस्तु हा तुम्हाला कसा वाटतोय हे जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. त्यासाठीच खाली कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे विचार जरूर नोंदवा. त्यासोबतच आपला पहिला सीझन म्हणजेच योगेश्वर श्रीकृष्ण याच्या संपूर्ण एपिसोड्सच्या सगळ्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सापडतील. त्या तुम्ही YouTube किंवा स्पॉटिफायवर जाऊन कधीही आणि कुठेही ऐकू शकता. धन्यवाद. मराठी भाषेचं वाङ्मय हे अथांग समुद्रासारखं पसरलेलं आहे, आणि त्यात श्रीकृष्णावरती लिहिलेलं जे वाङ्मय ते तर काय विचारूच नका. त्यामुळे या सगळ्याचा छोटासा एक भाग म्हणून चिंतनाच्या रूपाने आपल्यासमोर मांडायचा म्हणून सीझन 2 घेऊन येत आहोत. अवश्य ऐका, आणि फक्त ऐकू नका, आम्हाला कमेंट्समध्ये कळवत राहा तुम्हाला कसं वाटतंय. योगेश्वर श्रीकृष्ण महाराज की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल कृष्ण महाराज की जय.